तर हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर तुमच्यासोबत जरा थोडंसं बोलायचं आहे मला. भरपूर असं भावा बहिणीचं म्हणणं आहे की त्या बाईच्या नादी लागू नको, बरोबर. तर का ग बाई, आम्हाला काय पिसाळलं कुत्रं चावलं नाही तुझ्या मागं लागायला, कळलं का? आम्हाला पिसाळी कुत्री लागली नाही ती. आणि पागल म्हणू नको, पागल तू आहेस. तू पागल आहे म्हणून तू दुसऱ्याला म्हणायला लागलीस. आणि बॅनर लावायचाच तुला एवढा शौक असेल तर जा ना, तू लाव तुझ्या पदर बॅनर. टिंबुर्णीत लाव, जीवरमध्ये लाव, भाळवणीत लाव, जत्रा आली तूच लाव बॅनर. आम्हाला लावायची गरज नाही. अगं घेणं ना देणं नुसतंच बोलणं. आम्हाला बॅनर लावायची गरज नाही. आम्हाला पडलंय लेकरा बाळांचं. तुझ्यासारखं बॅनर लावण ही लावण आम्हाला नाही. ती तेवढीच कामं तुझ्यासारखी. आणि खरंच गेलतीस की तू मॅडमला बोलत होतीस बाई एवढ्या वेळ. तुला रोज जाती सोडवायला, तेव्हा नाही तुला वेळ भेटत. कालच बरं वेळ भेटला मॅडमला बोलायचं. आणि कुरू 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 का आहे? अगं खरं लागलं, खरं बोललं ना तर लागतं माणसांना. खरं बोलणं लागतं माणसांना, कळलं का? आणि त्यातली तू एक आहे. आम्ही पागल दिसलोय काय तुला? तुला काय चावलं का, हाणलं का, पाडलं कुठं? काय गरज आहे आम्हाला पागल म्हणायची? तू काय घेऊन देऊन, आणि घेऊन देऊचा प्रश्न तर तू आणलास ना, तुझ्या तोंडाने आणते. यूट्यूब खोलून दिलं, मॉनिटायझर करून दिलं. तू दिलं ना ते करून. यूट्यूब मी आधीच खोललेलं होतं, पण एवढंच की त्याच्यातलं मला कळत नव्हतं. यूट्यूब मी आधीच खोललं होतं. तुम्ही सांगा, त्याच्या आधी माझे हेड तू पडत होते का नव्हते? पडत होते का नाही? मग मी यूट्यूब आधीच खोललं होतं. बरं ठीक आहे, तू म्हणतेस ना मी खोलून दिलं, मी ही केलं, मी ते केलं. बरं तू केलं हे मी पण म्हणते की तू केलं, ठीक आहे. ह्या गोष्टी तू केलंस, ह्याने पोट भरतंय का? 4 पैसे मला येतात, मान्य आहे. तू करून दिलंस म्हणून 4 पैसे येतात मला. आणि मग करून दिलं म्हणून असं काय लय मोठं केलं? आणि वडापावचं सांगायचं गेलं तर मी म्हणलं नव्हतं वडापाव टाक म्हणून. मी सुकट बोंबील पण सांगितलेलं टाक म्हणून. आणि वडापावचं परत मी काय म्हटलं की बाबा, म्हणलं ह्याच्याबरोबर तुम्हाला योग्य वाटत नव्हतं, कारण आपण दोघी बसत होतो म्हणून. त्यामुळं तुम्ही म्हणलात की वडापाव ताई टाकू. मग टाकू म्हणल्यावर मी काय नाही म्हणायचं का? टाका. आणि गाड्याचा प्रश्न राहिला तरी गाडा पण तुम्हीच घेतलेला आहे, सगळं तुम्ही घेतलेलं आहे. पहिली गोष्ट, मी काही घेतलं नाही. आणि भांडवल लावलं काही 20-30 हजाराचा आणून माल मटेरियल टाकला नव्हता. ह्याने असं चुरू चुरू बोलायचं, झुरक्यात बुरका. का बटाट्याचं पोतं आणून टाकलं होतं काय? 1 किलो 2 किलो बटाटे आणायचे. लादी एक घ्यायची. आता त्याला खपत नव्हतं, त्याला मी काय करू? आता माझ्या घरातलं बंद पडायला लागलं म्हणून मला जाणं गरजेचं वाटलं. मी गेली, कारण तुम्ही तर देत नव्हतं मला घरामध्ये. आणि आता तसं म्हणलं ना तर तुम्ही काय म्हणताय, माझी काय गरज आहे? आणि तुमची गरजच नाही, मला तुमची गरज नाही. पहिली गोष्ट, मला तुमची गरज नाही बिलकुल. पण माझ्यात हिंमत आहे करून, कष्ट करून लेकरांना घालायची, समजलं का? एक तर नशिबाने देवाने पोरगी दिली, ती डोक्याला टेन्शन. अजून ह्या येड्या बाईने टेन्शन देती वरनं. उगच बोलायचं, उगच. त्याला कारण बी नाही काहीच नाही. उगच उठायचं सुटायचं आणि बोलत बसायचं बिनकामाचं. पागल बाई. आणि मला म्हणती तू पागल. बॅनर लाव. माझी काय नडलंय घंटा बॅनर लावायचं? तूच लावत बस. तुला लय हवस आली अप्सरा हसल्यावनी, तू लाव बॅनर. मी नसती लावत बॅनर. आणि माझं काय नडलंय तुम्हाला बॅनर हे लावायचं? टेंभुर्णीत लाव, नाही तर अमेरिकेला लाव, नाही तर कुठं लावायचं तिकडं लाव. उगाच फुकटचं तोंड आहे म्हणून किती पण बोलायचं, किती पण बोलायचं. त्याला मर्यादा आहे का नाही? बोलाय सगळ्यालाच येतंय. कोण पळीभर आमटी देत नाही. त्यामुळं मी तुमच्या मिंद्यात राहू. तुम्ही हेडाव टाकलं, मी काय चुकीची नाही. किंवा तुम्ही हेडाव टाकचाल मला काय नाही वे हात. आणि झुरक्यात भुरका
हे तुमच्या म्हणजे तुमची कामं आहे ती झुरक्यात भुरका. हे आमची कामं नाहीत. आम्ही खुल्लाम बोलत असतो. मी घरात बनवते आणि तुमच्यासारखं आसन नाही बनवत रस्त्याला. आणि येशीला काय लाज काय मी इष्टेला येशीला बांधले का बस बांधत. तशी बिया भावनेला येसच नाही. आता केली या नवीन मग बांध त्याला येस लाज. बरी भाळवणी तरी आली या आणि येस नव्हतीच. ही केली ती केली त्याला बांध हात बी पोचायचा नाही बांधाय. आता एवढी मोठी येस केली या. आणि वडापावचं सांगायचं इन्कमच मिळत नव्हती त्यातनं. तुझी पदरचं अर्धा किलो बेसन आणि 2 किलो बटाटे एवढ्यात होत असते काय मग. आणि तुम्ही पण सांगा ह्या हेडोमध्ये म्हणलेलं आहे ताई मी तुम्हाला पैसे देणार नाही जोपर्यंत धंदा चांगला चालत नाही. मग आता माझ्या घरातलंच बंद पडलं, माझ्या पुरीचं दूध बंद पडलं. मग त्यामुळं मला जाणं गरजेचं वाटलं. मी काय पळून गेली नाही, सांगून गेली मला जावं लागतं इटभट्टीवर म्हणून. मी सांगून जात असते कोणचं पण माझ्या अंगलुटी येऊ देत नाही मी कोणत्या गोष्टी. कळलं का? उगाचच बोलायचं पागल बाईन दोन्ही दारेन. पागल तू आजचीन बाई, आम्ही नाही पागल. तुला पिसाळ कुत्र चावलं असेल, आम्हाला नाही चावलं. आणि द्यायचं आणि घ्यायचं. नाहीच दिलं तर नाहीच दिलं म्हणायचं ना. कशाला आम्ही काय द्यायला ही झालोय काय ती झालोय काय. अगं दिलंच नाही आणि नको पण मला. माझे हात शाबूत आहेत कष्ट करायला. मी कष्ट करून खाईल. एकतर माणसाला पडलंय आजचं खाल्लं उद्या कसं खायचं. आणि ह्यांना पडलंय पान उतारा करायचा लोकाचा उगचच बिनकामाचं टेन्शन द्यायचं. तुला वेळ कधी भेटलाच नव्हता मॅडमला बोलायचा म्हणून. त्या दिवशी आलती ना कुरकुरू करायला बोलायला मी चांगल्यावनी मिटवाय आलती ना की बाई माझ्या घरातला मॅटर आहे माझी मी बघती, तुमचा बोलायचा काहीच संबंध नाही. हे मी चांगल्यावनीच बोलत होती का मी काय हाणत होती का काय उरावर बसून. त्यामुळं आलेच पोराला सोडून आणि 2 तास तिकडंच मॅडमला बोलायचं का नाही. वेळ लागला. वेळ काय तुला रोजच वेळ आहे. तू काय तसं बी रिकामीच आहे लोकाला बोलायला. नाही आम्हाला बोलायचा ठेकाच उचललाय पण मी नसते कुणाचं बोलून घेत. वेसाला वेसच आहे मी पण. वेसी करणी वेसी धरणी. आज तुझे दिवस चांगले चालल्यात म्हणून आमच्या दिवस कसं का असं ना आम्ही अर्धी कोरभर भाकर खाऊन एकदम भारी आहे टणटणीत आहे. आमच्या घरावर पत्र नसू दे घर नसू दे तरी चालतंय आम्हाला काय टेन्शन नाही. पण तू कशाला बोलते. तू म्हणते इज्जत आमची घालवती. तू आमची नाही काय घालवत. आमची नाही इज्जत घालवत म्हणजे तू बोलते ती लय भारी बोलते. आणि आम्ही बोललेलं कसं लागतंय मग तसंच आम्हाला पण लागतंय ना बोललेलं. हां चला या बाईच्या नादी कुठं लागायचंय. आम्हाला कुठं तेवढंच कामधंदा आहे. पण मी बोलणार की मी कामधंदा करून बोलणार. तू जवर ही करतेस ना तवर मी पण बोलणार. कारण मी चुकत नाही ना तिथं मी झुकणारच नाही. तू चुकली ना तू मान्य कर की बाबा मी चुकली. मग तवर कशाला बोलायचंय लोकांना. काय गरज नाही आम्हाला बोलायची. आणि द्यायचं घ्यायचं दिलं तरच गोड आहे. अगं दिलं तरी म्हणजे तू दिलंच नाही तर तुला गोड राहून काय उपयोग आहे. आणि देऊ पण नको आता इथनं पुढं. आमच्या आम्ही करून खाऊ नाहीतर भीक मागून खाऊच की कसं तरी. पण तुमच्या दारात येणार नाही ना मागायला. चला या बाईच्या नादी कुठं लागत बसावा. तिला उतरे चिंदा आणि तीच धंदा लोकाचं उठानेटा काढायचा. आणि मी पागल नाही हा तू पागल आहे. तू कसं आहे स्वतःला पागल म्हणलं ना जरा बरं दिसत नाही ना म्हणून असं म्हणायचं आहे का नाही. पागल तुला कोणच्या लेवलने मी पागल दिसले. पागल तर तू दिसतीस बघ नीट आरशात जरा थोडंसं. तर चला बाय.